सोडून जायचं होतं तर सोडून जायचं ना पागल. तुला हसत हसत सोडलं असतं. का कोणासाठी झुरायचं, स्वतःसाठी जगायचं आणि आयुष्य मस्त एन्जॉय करायचं. मी कोणाला आवडो ना आवडो, दोन्ही गोष्टी माझ्यासाठी चांगल्याच आहेत. कारण ज्यांना आवडतो त्यांच्या हृदयात आणि ज्यांना नावडतो त्यांच्या डोक्यात कायम राहतो मी. तुझ्या भावना जर आधी माहीत असत्या तर तुझ्या सावलीपासून देखील दूर राहिलो असतो. कधी ये फुरसत काढून माझ्याकडे. तुझ्याच तक्रारी करायच्या आहेत. ही दुनियाच वेगळी आहे. इथं एकाला विसरण्यासाठी दुसऱ्याला साथ द्यावी लागते. सोडून जायचे असेल तर बिनधास्त जा, पण लक्षात ठेव, मागे बघायची सवय मला पण नाही. कोणत्याही व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करू नका. पसंत केलेल्या व्यक्तीला समजून न घेता गमावू पण नका. जगात दोन तऱ्हेची माणसं असतात. एक जी लोकांमध्ये राहून दुःखी राहणं पसंत करतात आणि दुसरी जी एकटं राहून दुःखी राहणं पसंत करतात. कोणीतरी माझ्या आत्म्याला दुखावून दूर निघून गेलं. एवढे अश्रू वाहून गेले. आता माझं आयुष्य धुरकट धुरकट होऊन गेलंय. लोक यासाठी नाही रडत की कमकुवत असतात, तर यासाठी रडतात की त्यांनी बऱ्याच काळ स्वतःला मजबूत ठेवलेलं असतं. जाऊ दे, आता काय कराल माझं दुःख ऐकून. माझी शांतता तुम्हाला कळणार नाही आणि माझ्या मनातलं मला सांगताही येणार नाही. ज्या चंद्रावर प्रेम करणारे हजारो आहेत त्यांना एका चांदणीची अनुपस्थिती काय कळणार आहे. प्रॉब्लेम एवढाच आहे की मला व्यक्त करता येत नाही. पण आरोप लागला आहे, नातं निभावता येत नाही. नाजूकशा हृदयाचे पुन्हा पुन्हा तुकडे होतात जेव्हा कुणी विचारतं की तू कधी प्रेम केलं होतंस का. खूप गर्दी आहे या प्रेमाच्या शहरात. एकदा जो हरवला तो पुन्हा भेटतच नाही. तुटलेली स्वप्न, कोसळलेलं मन आणि एकटेपणा किती भेटवस्तू देऊन जाते हे अपूर्ण प्रेम. आपल्यात दुरावा असला की पुन्हा भेट. माझं मन दुखावण्यासाठी का होईना, पण पुन्हा भेट. परत मला भेटून सोडून जाण्यासाठी का असेना, पण पुन्हा भेट. प्रेमात अपयशी ठरलो तर नंतर काय करू. प्रेमाशिवाय दुसरं कोणतं काम पण येत नाही मला. रागावू नकोस, निघून जाईन दूर, खूप दूर. फक्त थोडं थांब. माझ्या तुटलेल्या मनाचे तुकडे तरी गोळा करू दे.